नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विविध कारणांनी तक्रारींची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवरती महावितरणनं ग्राहकांना वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा वीज बिलासंबंधी काहीही अडचण निर्माण झाल्यास थेट वीज कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना फोन न करता 24 तास कार्यरत टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आता आवाहन केलं आहे. त्यामुळे ग्राहकांना ओळखीच्या लाईनमॅनला किंवा वायरमॅनला वारंवार फोन करण्याची आणि त्याचे हातपाय पकडण्याची गरज राहणार नाही. राज्यातील सुमारे 3 कोटी वीज ग्राहकांना सेवा पुरवताना महावितरणसमोर तांत्रिक आणि व्यवस्थापनाचं मोठं आव्हान आहे. जळगाव परिमंडळातच 17 लाखांहून अधिक ग्राहक असल्यानं या भागात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यरत ठेवावी लागते. ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचणारी वीज हजारो किलोमीटर लांबीच्या वितरण जाळ्यातनं प्रवास करते. या जाळ्यातील ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्र, उच्च दाब आणि कमी दाब वाहिन्या यांमध्ये अनेक हवामानातील बदल, वादळी वारे, मुसळधार पाऊस, झाडांच्या फांद्या तुटणं किंवा मानवी कारणांमुळे बिघाड निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक तक्रार वेळेत आणि अचूक माहितीवरती नोंदवणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. या अनुषंगानं महावितरणनं ग्राहकांना 24 तास कार्यरत असलेल्या 2 टोल फ्री क्रमांकांचा वापर करण्याच्या सूचना केल्यात. तर हे टोल फ्री क्रमांक तुम्ही लिहून ठेवू शकता. 1800-233-3435 हा आहे पहिला नंबर. आता दुसरा नंबर घ्या. 1800-212-3435 या टोल फ्री क्रमांकाचा वापर आपण करू शकता. महावितरणच्या भरतीवरती ग्राहक केंद्र सेवांमध्ये शेकडो प्रशिक्षित कर्मचारी 24 तास कार्यरत असतील. टोल फ्री क्रमांकावरती नोंदवलेली प्रत्येक तक्रार तात्काळ संगणकीकृत प्रणालीमध्ये नोंदवली जाईल. ग्राहकानं 12 अंकी ग्राहक क्रमांक दिल्यास त्या संबंधित जोडणीची सर्व माहिती त्यांच्या स्क्रीनवरती उपलब्ध होईल. यामुळे बिघाडाचं ठिकाण ओळखणं, तांत्रिक पथक पाठवणं आणि दुरुस्तीची प्रक्रिया जलद गतीनं पार पाडणं अत्यंत वेगानं शक्य होणार आहे. ही प्रणाली थेट संबंधित विभागाशी जोडलेली असल्यामुळे तक्रार विलंब न होता योग्य शाखेकडे पोहोचेल. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवलेल्या सेवा मानांकनानुसार तक्रारींचं वेळेमध्येच निवारण करणं बंधनकारक असेल. या उलट वीज कर्मचाऱ्यांना थेट फोन करून तक्रार केल्यास त्यांची कोणतीही अधिकृत नोंद राहत नाही. एखाद्या परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 10 किंवा 20 किंवा त्याहून अधिक फोन येऊ शकतात. त्यामुळे कॉलवरती ग्राहकाची माहिती घेण्यात वेळ जातो आणि त्यामुळे प्रत्यक्ष बिघाड शोधण्याचं काम हे विलंबित होतं. विशेषतः खांबावरती किंवा उच्चदाब वाहिन्यांवरती काम करताना फोन घेणं हे जीविताला धोका निर्माण करू शकतं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं वैयक्तिक संपर्क टाळणं आवश्यक असल्याचं महावितरणनं स्पष्ट केलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी महावितरणनं मोबाईल ॲप आणि संकेतस्थळाद्वारे देखील सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना बिल तपासणं, ऑनलाईन भरणा करणं, तक्रार नोंदवणं, वीज वापराचा इतिहास पाहणं तसंच एकापेक्षा अधिक वीज जोडण्या विस्थापित करणं शक्य झालंय. तर मग आता अशा पद्धतीनं जर तुमच्या आसपासच्या एरियामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर लाईट गेली असेल तर वायरमनला किंवा लाईटमनला फोन करण्यापेक्षा तुम्ही सरळ या टोल फ्री क्रमांकावरती तुमची तक्रार नोंदवू शकता. आणि यासाठी फक्त तुमचं जे लाईट बिल आहे तर त्यावरती असणारा ग्राहक क्रमांक पुरेसा आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.